पेणमध्ये श्री सद्गुरू कृपा एंटरप्राइजेस कार्यालयाचे मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन। सामाजिक कार्यातून व्यवसायाकडे शेखर पाटील यांची नवी वाटचाल। महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या शुभ हस्ते शनिवारी 14 मार्च रोजी पेण शहरातील आरपी नगर रामवाडी येथील युनायटेड इमारतीत शेखर पाटील यांच्या श्री सद्गुरू कृपा एंटरप्राइजेस या कार्यालयाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले। या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे, पेण नगरीचे विद्यमान उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील, माजी उपनगराध्यक्ष वसुधा पाटील, माजी उपनगराध्यक्ष धर्मेश पोटे, राष्ट्रवादी पेण तालुका अध्यक्ष दयानंद भगत, पेण शहर अध्यक्ष जितेंद्र ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते मंगेश दळवी, उद्योजक दिनेश खैरे, गजानन मोरे, दीपक पाटील, नगरसेवक आनंद जाधव, गंगाधर पाटील, चैताली पाटील, सुचिता चव्हाण आदींसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेखर पाटील हे साधे, अभ्यासू आणि सामाजिक कार्यात सक्रिय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात। गेली 20 वर्ष उच्च पदावर नोकरी करत असताना त्यांनी समाजकार्याची नाळ जपली आहे। आता त्यांनी व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकत बांधकाम क्षेत्रात नवा प्रवास सुरू केलाय। त्यांच्या या उपक्रमामुळे सध्या सुमारे 20 कुटुंबांना रोजगार उपलब्ध झालाय। यावेळी आदिती तटकरे यांनी शेखर पाटील व सारिका पाटील यांना नव्या व्यावसायिक प्रवासासाठी शुभेच्छा देत त्यांच्या भविष्यातील यशासाठी आशा व्यक्त केली। कार्यक्रमाची प्रस्तावना धर्मेश पोटे यांनी केली, तर सारिका शेखर पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले। तुमच्या दोघांची मेहनत आहे, तुझी खूप मेहनत आहे, आईचा आशीर्वाद आहे आणि सगळ्यांसोबत आपण समन्वय साधून समरस होऊन काम केलं, आपोआप आपल्याला यश मिळत असतं। माझी एवढीच तुला विनंती राहील, माझ्या शुभेच्छा राहतील की काम करत असताना कमीत कमी लोक आपल्याकडनं दुखावली जातील याचा प्रयत्न तुम्ही करा की आपण चांगलं सगळ्यांसोबत राहिलं की समोरून पण आपल्याला तितकाच चांगला प्रतिसाद मिळतो। शेखर, तुमच्या हातून खूप चांगलं काम व्हावं, तुमच्या खऱ्या अर्थानं तुम्हाला असेल, तुमच्या पत्नीला असेल, आईला असेल खूप सुख समाधानाचं आयुष्य लाभावं आणि जो मानस ठेवून ज्या विचारांनी हे ऑफिस तुम्ही सुरू केलेलं आहे, चांगली कामं तुमच्या हातून घडू, चांगले नवीन प्रोजेक्टची कामं तुम्हाला मिळो आणि त्याच्यातून खूप मोठी स्वप्न जी तुम्ही बघितली आहेत ती तुमची पूर्ण व्हावीत अशीच मी या निमित्ताने तुम्हाला मनापासून आमच्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देईन। आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनल।